Dear student, next point. So last lecture discussing about the biotic component, organic substances, inorganic substances, climatic region, etc. And new point, biotic or living component. So biotic components are present in all living things, from example animals, plants, fungi, bacteria, etc. Biotic components are distinguished on the basis of their in a nutritional relationship, such as in a producer, consumers, decomposer, etc. So first are a producer. Producer is a large energy area produced from the autotrophos or sun. Sun is the most important factor from the essential component, or lot of the energy are provided from, or food material are provided from the sun. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात मोठा या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड करणारा जर पार्ट असेल तर तो मात्र या ठिकाणी सन आहे, सूर्य. विदाउट लाईट, विदाउट सनलाईट, सो डू नॉट फॉर्मेशन फ्रॉम द लार्ज एनर्जी आर फॉर्मेशन. मी असं म्हणेल की सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पती नाही, वनस्पतींशिवाय कीटक नाहीत, कीटकांशिवाय पक्षी नाहीत, प्राणी नाहीत, आणि वनस्पतीशिवाय मनुष्य पण नाहीत. म्हणजे वनस्पती हे प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस करतात. ते जे अन्न असेल तर ते मात्र क्लोरोफिल पिगमेंट्स हे सूर्यप्रकाशापासून ते अन्न मिळवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते. म्हणजे सगळ्यात मोठा त्या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड करणारा पार्ट जर असेल तर तो मात्र सूर्य आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत प्रोड्युसर. सो ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स दे आर कॉल्ड एज अ प्रोड्युसर्स. फ्रॉम एक्झाम्पल प्लांट्स, दे आर ग्रीन प्लांट इज अ सर्टन बॅक्टेरिया दे are capable of synthesizing organic food from inorganic raw material with the help of solar energy. सोलर एनर्जी ही इनऑर्गॅनिक पार्ट आहे, आणि इनऑर्गॅनिक पार्टपासून आपल्याला ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे या ठिकाणी प्लांट्समध्ये असणारे नंबर ऑफ केमिकल्स आपल्याला जे मिळतात ते मात्र सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी मिळत असतात. सो व्हेरी लार्ज एनर्जी आर प्रोव्हाइडेड फ्रॉम द सन टू प्लांट. अ पोर्शन ऑफ द फूड मटेरियल synthesized is used in autotrophs for their growth and other biological functional remaining is stored in a future use. सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी प्लांट्समध्ये बरीचशी एनर्जी त्या ठिकाणी स्टोअर होते, अँड दॅन द फ्युचर्स आर यूज फ्रॉम द ऑल द फॅक्टर्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग सबस्टन्स. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे त्या ठिकाणी वनस्पतींचे वाढ होते, वनस्पती वाढतात, त्यांना फुलं फळं त्या ठिकाणी लागतात, त्या फळांमुळे त्या ठिकाणी बिया जमिनीवर पडतात. न्यूट्रिशन जर असणार आहे त्याच्यामध्ये, सो नंबर ऑफ डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर आर प्रेझेंट फ्रॉम द सॉईल पार्टिकल्स, सो ब्रेकडाऊन फ्रॉम द नायट्रेट टू नायट्रोजन्स अँड नंबर ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम द मायक्रो एलिमेंट्स, अँड टू इझिली आर अ डेव्हलपमेंट फ्रॉम नंबर ऑफ द सीड्स आर प्रोपोगेट अँड टू डेव्हलप अ लार्ज एरिया टू कवर्ड फ्रॉम द नंबर ऑफ द प्लांट स्पीसीज, अँड ऑल द प्लांट स्पीसीज आर डिपेंड फ्रॉम ह्युमन बिंग्स इन ऑल लिव्हिंग थिंग्स. प्लांट्समुळेच त्या ठिकाणी सगळी इकोसिस्टीम त्या ठिकाणी सुरू असं म्हटलं तरी चालेल. आणि प्लांट्स हे एनर्जी विदाऊट सनलाईट फॉर्म करू शकत नाहीत. म्हणजे विदाऊट सनलाईट कुठलाही फॅक्टर त्या ठिकाणी ह्या भूतलावर, ह्या पृथ्वीवर त्या ठिकाणी जिवंत देखील राहू शकत नाहीत. देन सेकंड, कन्झ्युमर्स हिटेरोट्रॉपस. हिटेरो मीन्स डिपेंड. फ्रॉम एक्झाम्पल ह्युमन बिईंग. सूर्यप्रकाशी सायने, सूर्यप्रकाश म्हणजे ऑटो, स्वतः तयार करतात. हिटेरो मीन्स डिपेंड. फ्रॉम एक्झाम्पल ह्युमन्स आर directly or indirectly are depend from the plants. So human beings and all birds, insects, pests and wild animals are depend from the plants. So all the without plant and other living substance are directly are depend from the plants. So it is called as heterotrophs. म्हणजे मनुष्य असेल, प्राणी असेल, कीटक असेल, हे मात्र काय हेटेरोट्रॉपस, कारण की ते प्लांटवर डिपेंड असतात, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत हेटेरोट्रॉपस. की आपण त्याला म्हणणार आहोत कन्झ्युमर. दे आर ॲनिमल दॅट फीड ऑन अदर ऑर्गॅनिझम. दे आर ॲनिमल आर फीड ऑन अदर ऑर्गॅनिझम. वनस्पतीवर अवलंबून असणाऱ्या सगळेच ऑर्गॅनिझमला आपण त्या ठिकाणी हिटेरोट्रॉपस, की आपण त्याला कन्झ्युमर्स, की आपण त्याला मॅक्रो कन्झ्युमर्स असं म्हणतो. आता या ठिकाणी प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर्स अँड लास्ट आर डिकम्पोजर. मग प्रायमरी कन्झ्युमर्स याच्यामध्ये काय असणारे, हर्बिवरस दॅट डिपेंड for their food on producers, green plants, there is called as a primary consumer. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कन्झ्युमर जर असणार आहे तर ते मात्र
प्लांटवर त्या ठिकाणी जे डिपेंड असतात त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी कंझ्युमर. म्हणजे आपण डायरेक्ट प्लांट खाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ फ्रूट्स असेल, व्हेजिटेबल्स असेल, हे आपण डायरेक्ट कंझ्युम करतो. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिला हर्बिवरस जर असेल तर आपण, कारण की आपण त्या प्लांटवर डायरेक्ट आपण खाऊ शकतो. क्या काऊ असेल, बफेलो असेल, ते डायरेक्ट प्रायमरी कंझ्युमर्स डायरेक्ट ते फॉडर त्या ठिकाणी घेतात. मात्र सेकंड थिंगमध्ये काय येतात, कारण की आपण फ्रूट्स घेतो, मात्र राहिलेला पार्ट जे असेल फॉडर वगैरे ते मात्र त्याच्यावर डिपेंड असणार आहे. अँड सम आर डिपेंड फ्रॉम सम आर रेप्टाईल्स, गार्डन लिझार्ड्स एट्सेट्रा, किंवा अजून काही दुसरे जे काय असणार आहे, काऊ, बफेलोज, शीप एट्सेट्रा, ऑल आर प्रायमरी कंझ्युमर्स. सो टेरेस्ट्रियल इकोसिस्टम कंझ्युमर्स काऊ, डियर, रॅबिट, शीप, गॉट, हॉर्स, camel, insects, amphibia, reptiles, birds, mammals. Aquatic ecosystem consumer are a protozoas and crustaceans. Secondary consumers carnivorous, for example wall lizard, garden lizards. So directly are depend from the small insects. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा की ते प्लांट्सवर त्या ठिकाणी वाढणारे जे पहिले कीटक असणार त्या कीटकांवर ते अवलंबून असतात, म्हणून आपण त्याला सेकंडरी कंझ्युमर म्हणतो. फॉर एक्झाम्पल गार्डन लिझार्ड असणारे किंवा फ्रॉग असेल, ते फ्रॉग त्या ठिकाणी डायरेक्ट गवत खाऊ शकत नाही, मात्र त्या गवतावर उगवणारे काही जे इन्सेक्ट असेल ते मात्र या ठिकाणी ते फ्रॉग वगैरे घेतात. म्हणजे ते जर असेल तर एक प्रकार ते काय ते सेकंडरी कंझ्युमर्स आहे. सेकंडरी कंझ्युमर्स आर ऑर्गॅनिझम्स फीड ऑन प्रायमरी कंझ्युमर्स आर ऑर्गॅनिझम फ्रॉम द प्रायमरी कंझ्युमर्स. प्रायमरी कंझ्युमर जे आहे त्याच्यावर दुसरे अवलंबून असतात, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत सेकंडरी कंझ्युमर्स. दीज आर कॉर्निवरस इटिंग इन कॉर्निवरस, दे आर बी इन अ ऑमनिवरस. काही कॉर्निवरस आहे म्हणजे जे डायरेक्ट कीटकांना खातात, म्हणून आपण त्याला कॉर्निवरस म्हणणार आहोत. काही मात्र कीटक पण खातात, गवत पण खातात, म्हणजे ते ऑमनिवरस आहे. सो बोथ आर फीड ऑन प्लांट्स अँड इन्सेक्ट्स, सो इट इज कॉल्ड एज अ ऑमनिवरस. ओके. द नेक्स्ट इज अ टर्शरी कंझ्युमर्स. सो डायरेक्टली आर डिपेंड फ्रॉम द थर्ड. फॉर एक्झाम्पल गार्डन रिलेज, तर मागे सांगितलं की गवत हे मात्र काही कीटक खातात, त्या कीटकांना खाणारे मात्र या ठिकाणी काही इन्सेक्ट असणारे, काही मोठे इन्सेक्ट असेल त्या इन्सेक्टला खाणारे काही वेळेस बर्ड्स असणार, त्या बर्ड्सला खाणारे स्नेक असणारे, किंवा फ्रॉग असेल सपोज त्या ठिकाणी फ्रॉगला खाणारे परत स्नेक असणारे. सो आर कम्प्लिटली आर अ लॉंग चेन फ्रॉम द टर्शरी कंझ्युमर. सो दी आर डिपेंड फ्रॉम द सेकंडरी कंझ्युमर, सो इट कॉल्ड एज अ टर्शरी कंझ्युमर. जे दुसऱ्या सेकंडरी कंझ्युमर्सवर त्या ठिकाणी डिपेंड असतात त्याला आपण टर्शरी कंझ्युमर असं म्हणतात. सो ऑमनिवरस आर बोथ आर मीट ऑन फ्रॉम द प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्ही खात असतात, त्याला म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत ऑमनिवरस. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, ईगल, बिग फिश एट्सेट्रा. डिकम्पोजर. सो ऑल थिंग्स फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर लास्ट थिंग आर डेड अँड डिकिंग. डेड फ्रॉम ऑल द लिव्हिंग सबस्टन्स. प्रत्येक लिव्हिंग सबस्टन्स हा कुठेतरी डेड होतो, डिकम्पोस्ट होतो, आणि त्याच्यावर छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप होतात. सो दे आर अ डिकम्पोजर, रिड्युसर्स अँड मायक्रो कंझ्युमर्स. आणि त्याच्यानंतर त्याचे रूपांतर हे मायक्रो कंझ्युमर्समध्ये होतात. सो नंबर ऑफ फंगल, बॅक्टेरिया, अल्गल, मायक्रोझोआ, प्रोटोझोआ आर ग्रोईंग फ्रॉम द डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. So they are a most important factor from the breakdown and to formation from the number of micro elements. त्याचे कन्वर्शन जर असेल तर ते मात्र सॉइल्समध्ये करतात, मायक्रो एलिमेंट्स मध्ये करतात. सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स फ्रॉम द डिकम्पोजर्स. द नेक्स्ट इज अ टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स. त्यानंतर आज आपण पाहतोय टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स. टू मेजर ग्रुप्स ऑफ द नॅचरल इकोसिस्टम अँड आर्टिफिशियल इकोसिस्टम. तर दोन इकोसिस्टम्स त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये आता पहिली इकोसिस्टम जर असेल तर ती या ठिकाणी आपण पाहतोय. So first ecosystems are present in a natural ecosystems. Natural ecosystem and artificial ecosystem. Natural ecosystem मध्ये याचा अर्थ काय असणार आहे? So are completely are natural in forest to develop in natural conditions. नॅचरल कंडिशनमध्ये जिथं त्या ठिकाणी फॉरेस्ट डेव्हलप झाले असणार आहे त्याला आपण नॅचरल इकोसिस्टम म्हणणार आहोत. सो विदाउट इन ए ह्युमन इंटरफेअर इट्स कॉल्ड एज अ नॅचरल इकोसिस्टम. ज्यामध्ये माणसाच्या कुठल्या प्रकारचं पार्टिसिपेट नसेल त्याला आपण या ठिकाणी नॅचरल इकोसिस्टम म्हणणार आहोत. सो नॅचरल कंडिशन्स विदाउट इन इंटरफेअर फ्रॉम द ह्युमन्स. इट इज मेड अप ऑफ द प्लांट्स, ॲनिमल्स अँड एन्व्हायरमेंटल फीचर्स. प्लांट्स असेल, ॲनिमल असेल, काही एन्व्हायरमेंटल फीचर्स असणारे, काही जेनेटिक्स असणारे, हे नॅचरली असेल त्याला आपण नॅचरल इकोसिस्टम म्हणणार आहोत. So it is based on the kind of the habitat. There is a further divided into the terrestrial ecosystem and
ॲक्वेटिक इकोसिस्टीम. तर याच्यामध्ये दोन इकोसिस्टीम त्या ठिकाणी आलेले. टेरेस्ट्रियल जे जमिनीवर असणार आहे त्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणणार, जे पाण्यामध्ये असणार आहे त्याला आपण ॲक्वेटिक इकोसिस्टीम म्हणणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. So land masses are continuous and island. It is called as a terrestrial ecosystem. Terrestrial ecosystem operate on the land. It is in a environmental factors such as in a temperature, wind, light, moisture, altitude, latitude and topography area. याच्यानुसार आपण त्याला टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणणार आहोत. सो डिफरंट टाइप ऑफ द इकोसिस्टम्स आर प्रेझेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल फॉरेस्ट इकोसिस्टम, ग्रासलँड इकोसिस्टम, डेझर्ट इकोसिस्टम, टुंड्रा इकोसिस्टम एट्सेट्रा. सो फर्स्ट आर ग्रासलँड इकोसिस्टम. तर याच्यातून आपण फक्त ग्रासलँड इकोसिस्टम या ठिकाणी पाहणार आहोत. नंबर ऑफ स्पीसीज आर प्रेझेंट फ्रॉम द ग्रास. बरेच गवताचे बरेचसे प्रकार असणारे. जिथं जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ग्रामीणचे मेंबर्स ग्रो करतात. वॉटर लॉक त्या ठिकाणी करत असतात. वॉटर त्या ठिकाणी स्टोअर क्षमता खूप त्या ठिकाणी मोठी असणार आहे. या ज्याला आपण ग्रासलँड इकोसिस्टम असं म्हणणार आहोत. Grasslands are areas with a comprised mainly in the grasses with a little number of the shrubs and trees. काही श्रब काही ट्रीज खूप कमी प्रमाणामध्ये असणारे, बट मोस्ट ऑफ द एरिया आर कवर फ्रॉम द ग्रास. सो ग्रासलँड आर डिफाईन इज द अमाऊंट ऑफ द वॉटर दॅट इज अवेलेबल. ग्रासलँड शेअर इज अ कॉमन climatic character in a semi-arid. Grassland are distributed throughout the world in a temperate and tropical region. तर ग्रासलँड एरिया जर असेल तर तो मात्र सगळीकडे आपल्याला जिथं जास्त तापमान असणार आहे अशा ठिकाणी, पण जिथं ह्युमिड असेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्रासलँडची व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याला आपण ग्रासलँड फॉरेस्ट असंही म्हणतो. दे आर फाउंड इन काशी, निलगिरी हिल्स, एलिव्हेशन्स हायर इन 200 feet. दे आर ऑल्सो ऑकर अलॉंग विथ द रिव्हर कोर्सेस इन प्लांट्स. रिव्हर म्हणजे नदीच्या दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस ग्रासलँड एरिया त्या ठिकाणी दिसणारे. आपण त्याला ग्रास फॉरेस्ट असं देखील त्या ठिकाणी म्हणत असतो. लॉट ऑफ द ग्रेझिंग ॲनिमल्स, इन्सेक्टिव्हरस, हर्बिव्हरस इनहिबिट द ग्रासलँड. बरेचसे त्या ठिकाणी आपल्याला ग्रेझिंग ॲनिमल्स म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कधी किंवा गवतावर डिपेंड असणारे काही ॲनिमल्स देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून आपण त्याला ग्रासलँड इकोसिस्टम्स असे म्हणणार आहोत. द नेक्स्ट इज द कॉम्पोनंट ऑफ ग्रासलँड इकोसिस्टम. अबायोटिक कॉम्पोनंट, बायोटिक कॉम्पोनंट. आता त्याच्यामध्ये अबायोटिक कॉम्पोनंट क्रुशियल अबायोटिक फॅक्टर्स शेप ऑफ इकोसिस्टम इन्क्लूड द रेनफॉल, टेम्परेचर, विंड फ्लो, ग्राउंड मॉइश्चर. नॅचरल ग्रासलँड हॅव प्रेसिपिटेशन ऑफ 500 to 900 mm पर ईयर. साधारणतः 500 ते 900 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी जर पडतो, अशा ठिकाणी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ग्रास डेव्हलप होताना आपण त्या ठिकाणी पाहत असतो. द रेनफॉल मेंटेन द मॉइश्चर अँड इंटरॅक्ट. रेनफॉल जर असेल तर ते मात्र इंटरॅक्ट किंवा मेंटेन त्या ठिकाणी म्हणजे सॉईल इरोजन न होऊ देणे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी ग्रासलँडचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होत असते. अँड डिफरंट इनऑर्गॅनिक salts, waters, nitrate, phosphate, sulfates and air represents in अबायोटिक कॉम्पोनंट. जिथं ग्रास असणार आहे त्या ठिकाणी मात्र बरेचसे केमिकल सबस्टन्स असणार आहे, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक हे सगळे त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, त्यानंतर आता आपण याच्यात पाहणार आहोत ते मात्र बायोटिक कॉम्पोनंट. बायोटिक कॉम्पोनंट्स primary consumers, secondary consumers. So they are biotic components are autotrophs, they are heterotrophs that are produced primary consumers, secondary consumers and tertiary consumers. असे तिन्ही कंझ्युमर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत बायोटिक. त्यामध्ये पहिलं आहे प्रोड्युसर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल द ऑटोट्रॉफर्स. आपण पाहतोय की सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्लांट्स त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतः त्या ठिकाणी अन्न तयार करतात, त्याला आपण ऑटोट्रॉफर्स असं म्हणणार आहे. सो दे आर अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ द autotrophic or food formation from the grasses, seeds, rushes, cyanobacteria, lichens, mosses, trees, etc. Then next is a consumer, primary consumer, secondary consumer. फर्स्ट मी या ठिकाणी फक्त डायरेक्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे. ग्रासलँडमध्ये सगळ्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर्समध्ये मिलीपॅड्स, टर्माइट्स, इन्सेक्ट्स बिलॉंग टू द सिनेंडिला, डायसेड्रोकॉस, कॉकेसिनला एट्सेट्रा, डियर, शीप, गॉट, काओ, बफेलो, ग्राझिंग ॲनिमल्स एट्सेट्रा. सेकंडरी कंझ्युमर जर असेल स्नेक, लिझार्ड्स, बर्ड्स एट्सेट्रा. त्यानंतर टर्शरी कंझ्युमर्स त्या ठिकाणी आपण पाहतो आहे फूड
बिलॉंग टू दिस ग्रुप डिपेंड ऑन द सेकंडरी कंझ्युमर. जे स्नेकवर किंवा गार्डन लिझार्ड्सवर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे त्याला आपण टर्शरी कंझ्युमर्स असं म्हणतो. त्यानंतर डिकम्पोजर्स. सेव्हरल बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिटीज, फंगाय, लायकिन, ॲस्परजिलस, म्युकर, रायझोपस, क्लॅडोस्पिरियम्स, डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ द हायर लाईफ. सगळे हायर लाईफ जर असेल ते त्या ठिकाणी डिकम्पोज करतात, त्याला आपण डिकम्पोजर म्हणणार आहोत. बघा या ठिकाणी एक छोटंसं या ठिकाणी एक डायग्राम दिली. बघा या ठिकाणी सन दिलेला आहे, टॉप कॉर्निवरच त्या ठिकाणी दिले. उदाहरणार्थ आपण गरुड वगैरे पाहतो ते कॉर्निवरच असणार आहे, कारण की ते स्नेकवर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. काही वेळेस त्या ठिकाणी बटरफ्लाय वगैरे असणारे काही इन्सेक्ट असेल ते सुद्धा त्या ठिकाणी ते कन्झ्युम करत असतात. मोठमोठे बर्डसुद्धा त्या ठिकाणी करत असतात. प्रोड्युसर जर असेल तर ते मात्र पूर्ण ग्रासचे एरिया त्या ठिकाणी दिलेलं आहे. हर्बिवरसमध्ये आपण त्या ठिकाणी ससा त्या ठिकाणी दिला आहे किंवा हर्बिवरस त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर काही इन्सेक्ट त्या ठिकाणी खाणारे किंवा काही ठिकाणी त्या ठिकाणी गवताचे प्रकार खाणारे असेल असे त्या ठिकाणी ॲनिमल्स त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा उंदीर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. कॉर्निवरसमध्ये त्या ठिकाणी काही टायगर, लॉयन्स वगैरे असे किंवा दुसरे अजून काही ॲनिमल्स असेल असे सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि डिकम्पोजरमध्ये नंबर ऑफ इन्सेक्ट्स जर असेल ते त्याला डिकम्पोज करतात. वेस्ट मटेरियल त्या ठिकाणी सॉईलमध्ये जाणारे. नंबर ऑफ सॉईल आर फर्टाईल टू फॉर्मेशन फ्रॉम द डिकम्पोस्ट एरिया. डिकम्पोस्ट एरियामध्ये त्या ठिकाणी डिकम्पोज करण्यासाठी नंबर ऑफ इन्सेक्ट जर असेल तर ते मात्र त्या डिकम्पोज करतात. नायट्रेट टू कन्वर्ट द नायट्रोजन आर प्रोव्हाइडेड फ्रॉम द प्लांट्स अँड टू आर वेल डेव्हलपमेंट फ्रॉम द प्लांट स्पीसीस. ओके, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आज आपलं परत त्या ठिकाणी एक नॅचरल इकोसिस्टम देखील आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे बायोटिकचं. त्यानंतर पुढचा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ॲक्वेटिक इकोसिस्टम. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या वेळेस आपण त्या ठिकाणी